अरे वाह, नानू शूज पाहिजे म्हणून रडत आहे रे. सो हे शूज आम्ही घेतले अनायासाठी. खूप जास्ती महाग आहे म्हणून मी आतापर्यंत घेत नव्हती. की चलो कुठे चालली नानू? अरे वा. हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि अनाया तिकडे वॉच बांधत आहे. काय करते नानू तू? काही नाही बर. सो आता आम्ही परत निघालेलो शॉपिंगसाठी. कालचा ब्लॉग सुद्धा शॉपिंगचा होता, कारण आता घरात लग्न आहे म्हटल्यावर बऱ्यापैकी शॉपिंग करायची आहे. फक्त आमच्या दोघांचीच सुरू आहे अजून. पण आज आम्ही अनायाची सुद्धा शॉपिंग करणार आहे. पहिलं तर आमच्यासाठी फुटवेअर द्यायचे आहे. कपड्यांचं काल सगळं आवरलेलं आहे दोघांच्या पण अनायाचे व्हाईटचे आहेत आणि आमचे फुटवेअर्स. सो आज म्हटलं सुट्टी आहे तर ते पण करून घेऊ, म्हणजे एकदाचं शॉपिंग संपली. पण म्हणजे जेंट्सची संपली पण मुलींची संपत नाही लवकर. आणि मला गळ्यातलं वगैरे बँगल्स वगैरे सगळं घ्यायचं आहे. सो त्यासाठी माझं तुळशीबागेत जाण्याचा विचार होता, पण ते कितपत सक्सेस होणार आहे मला माहिती नाही, कारण रोशनला तिकडे जायला खूप कंटाळा येतो आणि अनायाला पण एवढ्या उन्हीत कसं घेऊन जायचं हा थोडासा प्रश्न. सो त्यावर काही वे आउट निघाला तर आम्ही बघू आणि नक्कीच जाऊ तुळशीबागला. कारण मागच्या 2 वर्षांपासून आम्ही गेलेलो नाही आणि माझी जायची इच्छा होती की छोट्या मोठ्या गोष्टी तिथे छान मिळून जातात. सो जायचं जमलं तर जाऊ आणि तुमच्याशी सुद्धा तो व्लॉग शेअर करेल. आणि मला वाटतं की प्रत्येकच लेडीजला तुळशीबागेतला व्लॉग बघायला आवडत असेल. मला सुद्धा जायला आवडतं, पण तेच आहे की मग रोशनला घेऊन घेऊन फिरावं लागतं आणि अनाया आहे म्हणून थोडं जायचा कंटाळा करतो आम्ही. पण बघू ते आता पुढे काय होतं. पण आजच्यासाठी जे काही शॉपिंग करणार आहे ते तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. से हाय. हाय नानूला एवढी अवले बापले नानूला एवढी भरभरून सनस्क्रीन लावून दिली आहे की तिचा पूर्ण फेस तेलकट तेलकट झालाय. नानू सनस्क्रीन लावली नाही? कॅप घालते तू? कॅप देऊ तुला? हा कशी अशी घालते का? मी घालून देऊ व्यवस्थित? बाबाला घालून मागचा. आणि गॉगल तुझा गाडीत आहे वाटतं, दोन्ही तिन्ही पण. अरे वा. श्रिया चावी घेतली का? चला मग ठीक आहे. बाय नानू. आणि श्रिया इन्शोल टाकायला लागेल आपल्याला. 6 नंबर इन्शोल टाकतो. टाका लागेल. चालतो देतो ना. ही साईज किती आहे? एक मोठी आहे. काही फरक नाही वाटतं रोशन ब्राऊन आणि ब्लॅक मध्ये. पण हा जास्त नाही चांगला दिसते. हो मग ठीक आहे ना. किती वेळ लागेल यायला? वेळ दिवस लागेल. हो किती म्हणजे हो. सो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला की आमचे कपडे तर घेऊन झाले होते. मग आता मला फुटवेअर घ्यायचे होते. दोघांना तिघांनाही घ्यायचं होतं ॲक्च्युली. सो पहिले तर रोशनसाठी आम्ही फायनल केलं, त्याचं घेऊन झालं. त्यानंतर मग तिथेच माझ्यासाठी बघितलं. पण इथे मला हे क्रॉक्स होते तर म्हटलं मोचीमध्ये घेतल्यापेक्षा क्रॉक्स आपण प्रॉपर क्रॉक्सच्या तिथे जाऊनच घेऊ, कारण मॉलमध्येच होतो आम्ही आणि सगळेच तिथेच होते शॉप्स. सो आम्ही प्रॉपर मग क्रॉक्समध्ये गेलो आणि ॲक्च्युली तिथे मग मला थोडासा फरक पण वाटला. सो इथे मी हे ट्राय केलं आणि मला खूप कन्फ्युजन होत होतं की मी हे घेऊ की ब्लॅक कलर घेऊ, कारण ब्लॅक सगळ्यांवर जातो असं वाटतं. पण मग हा कलर मला खूप छान वाटत होता, पायामध्ये पण छान दिसत होता. मग फायनली डिसाईड करून आम्ही तो दुसरा कलरच घेतला, फेंटवाला. ब्लॅक नाही घेतला. नेहमी ब्लॅक कलरच घेतो कारण सगळ्यांचा. आणि इथे अनायासाठी सुद्धा आम्ही क्रॉक्स ट्राय केले. तिला छान बसले होते. मागच्या वेळी आम्ही आलो होतो जेव्हा ती 1 वर्षाची झाली होती, पण तेव्हा तिला काही ते प्रॉपर बसले नव्हते, पण आता तिला मस्त होत होते क्रॉक्स. नानूला शूज पाहिजे. नानू शूज पाहिजे म्हणून रडत आहे रे. बरं बरं नानूला शूज घेऊ आपण. दुसरे घेऊ आपण. दुसरे कुठले घ्यायचे तुला? कुठले कुठले ते घ्यायचे? बरं चला घेऊ आपण. चला एवढं रडू आलं बाबा नानूला शूज नाही घेतले म्हणून. बापरे. बल सेम वन. येस. सो हॅपी. होईल का ना तुला आता?
सो अनायाला आम्ही तिथे फक्त क्रॉक्स ट्राय करत होतो की तिला आता होतात का. आम्हाला घ्यायचे नव्हते कारण मला असं वाटतं की क्रॉक्सपेक्षा शूज कधीही जास्त कम्फर्टेबल तिला धावायला पळायला, म्हणून मग आम्ही तिला घेतले नाही. ती एवढी रडली, मग तिला म्हटलं चला शूज घेऊ, तसेही घ्यायचेच होते. सो मग अरेटोमध्ये जाऊन तिच्यासाठी आम्ही मस्त शूज घेतले. हॅपी शूज घेतला, हॅपी झाली. हॅपी नानू, हॅपी जोरात म्हण, जोरात हॅपी. नानू हॅपी. नानू कुठले शूज घेतले तू? कोणते बाबा? तू थँक्यू म्हटलं मम्माला. मग चोकी बेटा बाबाला म्हण थँक्यू. सॉरी बाबा मी रडली. सॉरी सॉरी म्हण. सॉरी नाही म्हणत नानू, सॉरी म्हण बेटा. सो हे शूज आम्ही घेतले अनायासाठी. आम्हाला खूप ज्याचे घ्यायचे तिच्यासाठी कम्फर्टेबल शूज, पण तिला ते कम्फर्टेबल काही मिळत नव्हते. आणि हे अरेटो ब्रँडचे आहे. आता किती कम्फर्टेबल आहे आम्हाला पण माहिती नाही, पण वापरल्यानंतर कळेल. तिच्या साईजचे शूज मिळत नव्हते आतापर्यंत, म्हणून मग मी मागे ब्लूवाला जो शूज होता त्याच्यासाठी मला खूप लोकांनी लिंक मागितली होती, पण तो मी ऑफलाईन वेबसाईटमधनं घेतला होता, त्याच्यामुळे त्याची लिंक शेअर करता आली नाही. पण हा पण मी ऑफलाईन घेतला, पण हा ऑनलाईन नक्कीच अवेलेबल असेल. सो तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा, मी तुमच्याशी शेअर करेल याची लिंक. आणि हा मे बी तिला कम्फर्टेबल होईल कारण आतमधलं कुशन वगैरे छान कम्फर्टेबल आहे त्यातलं. आणि खूप दिवसांपासून माझं चाललेलं होतं क्रॉक्सची सँडल घ्यायची. ती फायनली मी घेतली. खूप जास्ती महाग आहे म्हणून मी आतापर्यंत घेत नव्हती की काय एवढेच पैसे बा चप्पलमध्ये इन्व्हेस्ट करायचे, पण कम्फर्टेबल पण तेवढीच आहे आणि दिसायला सुंदर दिसते. मला तशा टाईपची चप्पल खूप दिवसांपासून हवी होती, पण ती कुठल्याच ब्रँडमध्ये मला दिसली नाही. आणि ती लकीली क्रॉक्समध्ये होती, आणि क्रॉक्समध्ये होती म्हणून महाग होती. सो तुम्हाला दाखवली, पुढे परत दाखवते. सो ही वाली मी घेतलेली आहे. यामध्ये ब्लॅक कलर सुद्धा होता, पण ब्लॅकपेक्षा मला हा थोडासा छान वाटला, म्हणजे वेगळं काहीतरी. आणि ही ब्लॅकवर पण छान जाते किंवा बाकी ड्रेसेसवर पण छान जाते हा कलर, म्हणून मी हा घेतला. सो खूप जास्ती कम्फर्टेबल आणि मस्त आहे. आणि प्राईस विचाराल तर याची प्राईस 6000 आहे. आणि आज सगळ्यात जास्ती महाग माझंच झालेलं आहे. रोशन ज्याचा सगळ्यात महाग नेहमी होतं ते त्याचं नाही झालं यावेळेस. त्याने मेट्रोमधनं त्याच्यासाठी शूज घ्यायचे होते ते घेतले. म्हणजे आज आमचा पूर्ण फुटवेअर डे होता. सो रोशनसाठी पण फुटवेअर घेतलाय, पण आय डोंट थिंक सो कोणी त्याचे फुटवेअर बघण्यामध्ये इंटरेस्टेड असेल. सो आमच्या दोघींचे दाखवले. आणि त्यानंतर मग अनायासाठी ड्रेस बघायचा होता. आम्ही बघायला गेलो सुद्धा, 1-2 शॉपमध्ये गेलो होतो. ऑनलाईन पण मी बघून ठेवले, बट ही शूज घालून फिरून राहिली. ऑनलाईन पण मी बघून ठेवले, बट आय एम नॉट शुअर की ते कसे असतील. आणि लग्न आता जवळ आलेलं आहे म्हणून म्हटलं एखाद्या शॉपमध्ये बघू, म्हणून मी गेली होती बघायला. पण इतके महाग होते आणि पाहिजे तसे पण वाटले नाही. यांचे ड्रेसेस 3000 4000 असे, आणि काय ते ट्रेडिशनल ड्रेसेस फक्त 2-3 तासापुरतं घालण्यात येईल आणि मग काही त्याचा यूज नाही. सो 1500-2000 पर्यंत ठीक आहे तसे ड्रेसेस. नॉर्मली तिच्यासाठी जेव्हा आम्ही कॉटनचे ड्रेसेस घेतो तेव्हा आम्ही तेवढं प्राईसचं बघत नाही, म्हणजे ठीक आहे 2-2.5 हजाराचा जरी असेल तरी त्याचा यूज होतो, आपण मल्टिपल टाइम्स तो घालतो. आता तिने जो सध्या आज ड्रेस घातला होता तो पण मला वाटतं 2400चा वगैरे काही आहे. मी कुठल्या ब्रँडचं कोलॅबरेशन केलं होतं त्याच्यामध्ये तो घेत आलेला होता. सो तसे ड्रेसेस घेण्यात पैसे टाकण्यात काही वाटत नाही, पण जे ट्रेडिशनल ड्रेसेस आहे ते लग्नामध्ये 2-3 तास ती घालेल हार्डली, आणि त्यासाठी मला असं 2 आणि 3 हजार रुपये खर्च करण्यात काही पॉईंट वाटला नाही. तरी सुद्धा बाय बेटा, येस आय एम कमिंग. सो म्हणून मला काही ते नाही वाटलं घ्यायला, पण मी आता ऑनलाईन बघते आणि चांगलं काही मिळालं तर मग पहिलं ऑर्डर करून बघते. छान जर आलं, साईज प्रॉपर झाला तर ठीक आहे, नाही तर मग काही ऑप्शन नाही आमच्याकडे, आम्हाला तेच घ्यावं लागणार आहे. पण सध्या तरी मी काही घेतलेलं नाही आहे. आणि त्यानंतर आत्ता घरी आलो, म्हणजे 5 वाजता 5:30 वाजता घरी आलो. तिला झोप पण आली होती. आणि आम्ही काय प्लॅन केला होता आज तुम्हाला सांगते. आणि आमचा प्लॅन तो एवढा फ्लॉप गेला. आम्ही विचार केला हिला आपण झोपवू नाही दुपारचं, म्हणजे ती मॉलमध्ये जाईल आणि स्ट्रॉलरमध्ये छान झोपेल. पण सगळं उलटं झालं. ती झोपते एरवी, तिला छान झोप येऊन जाते, थंड वाटतं तिथे, आणि स्ट्रॉलरमध्ये छान कम्फर्टेबली झोपते, त्याच्यात गादी वगैरे आम्ही टाकतो. पण आज तिने ठरवलं होतं बहुतेक की नाही झोपायचं,
आणि चिडचिड करायची. तिला झोप येत होती म्हणून ती खूप चिडचिड करत होती. आणि आम्हाला काही फारशी अशी शॉपिंग करायची नव्हती, फुटवेअर्स घ्यायचे होते आणि फुटवेअर्स पण कुठनं आणि काय घ्यायचे हे सुद्धा आमचं ठरलेलं होतं. म्हणून आम्ही पटापट गेलो आणि घेतलं. तर आम्हाला फार वेळ तिथे काही लागला नाही, 1 तासाच्या आत आमचं सगळं होऊन गेलं. आणि मॉल म्हणजे आमच्या घराच्या बाजूला आहे. सो आम्ही शॉपिंग करून मग रोशनच्या वॉचचा बेल्ट वगैरे चेंज करायचं होता, तिकडे गेलो. आणि त्याचबरोबर मग तिच्यासाठी कपडे बघितले, पण ते काय सांगेल तुम्हाला त्याची स्टोरी काय झाली. सो कपडे पण काय घेऊन झालेले नाही आहे. मग घरी आलो, रोशनने मस्त चहा बनवला. तो मी शूट केला नाही कारण मी आणायला झोपत होते आणि ती झोपली तर नाही. मग चहा वगैरे पिला. आता फ्रेश झालो. फ्रेश मी नाही झाली, म्हणजे कपडे चेंज करून फ्रेश झालो. आता खाली चाललेलो आहे आपल्या दैनंदिन गरजेची वस्तू आणायला, ती म्हणजे भाजीचं. आणि रोशनला एवढा कंटाळा येतो या गोष्टीचा, तो म्हणतो की मी आणायला बघतो, तुला काय ते घेऊन यायचं घेऊन ये. माझी प्रॉब्लेम काय होते, ऑनलाईन मागवलं ना तर अर्ध्या गोष्टी फ्रेश येत नाही. सो मला ते ऑनलाईन नको वाटतं. आणि रोशनला असं वाटतं तिथे जाऊन टाईमपास केल्यापेक्षा ऑनलाईन मागवून घ्यायचं. आणि ऑनलाईन मला वाटतं थोडं महाग पण पडतं. आणि इथे इतकं फ्रेश मिळतं ते बाजारात डायरेक्टली शेतातनं येतं. मग मला असं वाटतं की ऑलरेडी आपल्याला 1 वीक ते चालवायचं असतं, मग कशाला आपण ते खराब झालेल्या भाजीचं घ्यायचं ना. म्हणून मला फ्रेश घ्यायला छान वाटतं. आणि तसंही मला शॉपिंग आवडते, तर ती भाजीची शॉपिंग पण मला आवडते. म्हणजे ते वीकली मी जाते आणि घेऊन येते. आणि जर हे काम संडेला केलं नाही ना, सो पूर्ण वीकभर आता मग मी काय करू हा प्रश्न रोज डोक्यात असतो. सो आता जाते, मस्त मी घेऊन येते भाजीचं वगैरे. आणि आम्हाला भरपूरशी भूक पण लागली आहे, तर काहीतरी खायचं वगैरे इच्छा झाली तर खाऊन पण येऊ. आणि मग कुकिंगचं काय ते आज रोशन, त्याला जर नॉनव्हेज खायची इच्छा असेल तर मी त्याला बनवून देईल असं मला वाटतं. कारण हे सगळं विकेंडलाच पॉसिबल होतं. वीकडेमध्ये आमचा प्रॉपर वरण भात भाजी पोळी नॉर्मल असा स्वयंपाक असतो. त्यामुळे मग त्याला जर काही नॉनव्हेज खायचं असेल तर मग मी विकेंडलाच प्रिफर करते बनवून देणं पण. सो बघू आता, पुढचे प्लॅन्स काही ठरलेले नाही आहेत. लेट्स सी. नानू कुठे चालली? नानू कुठे चालली बेटा? नानू बाय बाय. चलो कुठे चालली नानू? अरे वा, चलो से बाय, गुड नाईट श्रिया. तसा काही कन्सर्न नाही आहे, पण रोशन रोशनला बाय डिफॉल्ट यावं लागतं, त्याच्याकडे ऑप्शन नाही. तुझ्यामुळे आता काय म्हणतो. नानू कशी पडली बेटा तू? पडली होती, कशी पडली होती नानू कशी पडली बेटा तू? लाईट म्हणते लाईट. कुठे पडली बेटा तू? हा कुठे पडली तू? इथे पडली. अच्छा, कशी पडली का? नाही बघ कशी पडली ग नानू. बरं त्याला मारून दे, मारून दे त्याला, मारून दे. जाऊ दे, सॉरी म्हणून दे. बस बस. कसा पडला आणि तू? हो कशी पण. अच्छा रे. बरं सॉरी म्हटलं का तू? सॉरी म्हटलं? काय प्रॉब्लेम आहे बेटा सॉरी म्हणायला? सॉरी म्हणून दे बेटा, सॉरी. सो असा होता आमचा आजचा कंप्लीट दिवस. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.